त्या भगवतीला स्नान घातलं त्यावेळी त्या उल्लेख आलेला आहे नवनाथात की राम नाहनिले शीतोदके मच्छिंद्र नाहनिले उष्णोदके, असं भगवतीनं त्यावेळी त्या दोन्हीही प्रभू रामचंद्र मच्छिंद्रनाथांची स्तुती करताना म्हटलेले, आशीर्वाद देताना म्हटलेले आहे. आणि भगवतीनं इथे या वज्रेश्वरी स्वरूपात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा स्वरूपात स्थान असलेलं ते वज्रेश्वरी स्थान. मग आता आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येतात या त्यावेळी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर विविध प्रकारची उपासना केली जाते. मागील जानेवारी महिन्यामध्ये आपण कृष्णेश्वर वेरूळ या ठिकाणी 100 अतिरुद्र व श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन हा सोहळा घेतलेला. आगामी कालखंड संपूर्ण विश्वासाठी कसा धोक्याचा म्हटला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारची संकट, तिसरं महायुद्ध, जागतिक तापमान वाढ झालेली आहे आपण पाहतो आहोत. आणि या तापमान वाढीचा परिणाम येथील स्थितीवर, देशातील स्थितीवर होताना दिसत आहे. पशु पक्षी प्राणी मानव जातीवर मोठा इम्पॅक्ट होऊ शकणार आहे. आगामी काळात वादळ, वारे, अतिवृष्टी, दुष्काळ अशी काही संकट देशापुढे आहे. त्याच्यानंतर परचक्र असतील किंवा तिसरं महायुद्धाचे काही धोके असतील, त्या संभाव्य धोक्यांपासून देशाचं रक्षण व्हावं याकरता परमपूज्य गुरुमाऊलींनी हा एक वज्रचंडी आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळा मुंबई विभागातील समस्त सेवेकऱ्यांच्या मदतीनं आयोजित केलेला आहे. तर अशी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि या कार्यक्रमासाठी जवळपास मुंबई विभागातनं आता 2500 सेवेकरी स्वयंसेवक म्हणून उपस्थित आहेत. जवळपास 70 एकर प्रांगणामध्ये मंडपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारणतः 1.5 ते 2 लाख भाविक बसू शकतील एवढी आसन क्षमता या मंडपाची आहे. पलीकडे जवळपास 55 ते 60 एकर पार्किंग क्षेत्र आहे. संबंधित सर्व मुंबई, पालघर, ठाणे, रायगड परिसरातील सर्व सेवेकऱ्यांना येण्याच्या जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रसादाची अत्यंत व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसादालय विभागाच्या वतीने प्रसाद वाटपाची सेवेकरी, पार्किंग विभागाची सेवेकरी असे सर्व प्रकारे व्हॉलेंटियर, स्वयंसेवक सेवेकरी त्यांना थोड्या वेळापूर्वी सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सूचना देण्यात आली. या ठिकाणी होणारा वज्रचंडी याग यामध्ये जवळपास 108 प्रकारची कुंड आहेत. या कुंडांमध्ये सर्व सेवेकरी हवन करणार आहेत. आणि प्रथमच या यागाचं स्वरूप भगवतीचं पंचांग पद्धतीचं पूजन केलं जातं. पंचांग पूजन म्हणजे नेमकं कसं, भगवतीच्या दुर्गा सप्तशतीचं पठण, त्यानंतर त्याचं हवन आणि त्याच वेळी त्या पाठाचं तर्पण, त्याचं मार्चन, अशा पद्धतीत पंचांग पूजन या यागाच्या निमित्तानं ते केलं जाणार आहे. आणि देशाचं संरक्षण व्हावं, देशावरील आपत्ती दूर व्हाव्या असा संकल्प, प्रधान संकल्प परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते करण्यात येणार आहेत. आणि उर्वरित सर्व सेवेकरी त्यांच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकटांचा निरसन व्हावं या दृष्टिकोनातनं या यागाचं आयोजन किंवा पूजेचं आयोजन सकाळी 6 वाजता यज्ञ प्रारंभ होणार आहे. 8 वाजेशी यज्ञ संपूर्ण होणार आहे. त्यानंतर 108 कुमारिकांचं पूजन केलं जाणार आहे. 108 कुटुंबचं पूजन केलं जाणार आहे. साधारणतः 8:30 वाजता किंवा 8 वाजता झाल्या श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन संपूर्ण मुंबई, पालघर आणि या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातला बहुसंख्य सेवेकरी, लाखोच्या संख्येत सेवेकरी या श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनास येणार आहेत. 10:30 वाजेपर्यंत हे सर्व श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर मुंबई विभागाच्या वतीने आगामी पुढच्या आठवड्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा आहे म्हणून ग्रंथतुला मुंबईच्या सेवेकऱ्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे याच कार्यक्रमामध्ये. आणि त्यानंतर या कार्यक्रमामध्ये पुढे परमपूज्य गुरुमाऊलींचं हेतुभूत होईल. अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. काही लोकप्रतिनिधी, काही शासकीय पदाधिकारी, प्रतिनिधी, विविध क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम कार्यक्रम येणार आहेत आणि उर्वरित
पुनश्च एकदा श्री चक्रराज श्रीयंत्रपूजन स्वयंसेवकांसाठी दुसऱ्या बॅचमध्ये हे करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीचं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे.